परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक घेतली. सगळेच्या सगळे खासदार 4 जण प्रत्यक्षात, 5 जण ऑनलाईन, 4 जण, 1 जण फक्त बोलणं झालं होतं म्हणून ते नव्हते. एवढं सगळं झालेलं उद्धवजींना त्यातल्या बऱ्याच जणांनी, कोणी मुलाबाळाची, कोणी आई भवानीची, कोणी साईबाबांची अशी शपथ घेतलेली. आणि मला असं वाटतं सगळ्यांना संघटनेची जाणीव आहे, संघटना काय आहे माहिती आहे. एखादा नवीन आलेला वगैरे वगैरे थोडं बहुत त्याचं एखादं चुकीचं वक्तव्य, चुकीचं पाऊल असू शकतं, परंतु संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व्यक्तीचं असं चुकीचं पाऊल पडणं अवघड आहे. आणि म्हणून आता परमेश्वराला स्मरून शपथ घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच. त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल. डिनाय करताय तुम्ही या सगळ्या ऑपरेशनवरच्या चर्चा? हे बघ, ही चर्चा तर किती वर्षांनी आहे. आता हे सगळे लोक निवडून येऊन पूर्ण 2 वर्ष झाली. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4 जूनला हे सगळे निवडून आले 2 वर्षापूर्वीच्या. आणि 4 जून पासून लगेच 8-10 जून पासून याची चर्चा चालू आहे. आता 2 वर्ष झाले. महिन्यातून एकदा या विषयावर चर्चा होते. प्रत्यक्षात असं कुठंच काही झालं नाही. आता कित्येक जण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलले, 2-3 लोक नसतील बोलले, पण 2-3 लोक, 5-6 लोक तर उद्धवजींशी बोललेले आहेतच. सगळे 3 तर तिथं आहेतच, बाकी त्याच्यातलेही आणखी 2-3 जण साहेबांशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेबांच्या शब्दाला जागतील अशा पद्धतीनं वाटतं. रात्री नांदेडवरून एक विमान उडालं, त्यात 2 लोक होते. पुण्यातनं एक विमान गेलं, त्यात ओमराजे निंबाळकर गेले. हालचाल तिथं झालंय, कोणीतरी गेलंय. नांदेड तर स्पष्टच झालंय, विमानाच्या ते प्रवाशांचं पण या नावं पुढे आले. ठीक आहे, कोणी विमानानं प्रवास केला किंवा गेलं म्हणून एकदम काही झालं असं आत्ताच्या घडीला म्हणणं घाईचं ठरेल असं वाटतं. तुमच्या पक्षाकडून जे बिर्ला आहे त्यांना पत्र पण देण्यात आलेलं आहे. मग शेवटी पक्षालाही पक्षाची पावलं तर उचलावे लागतात ना. त्याच्यामुळे शिवसेना संसदीय पक्षाने मला असं वाटतं जे जे पावलं उचलायचे ते उचललेली आहेत. तुमच्याकडून मराठवाड्यात म्हणजे 3च तुमचे खासदार होते आणि आता 3ही त्यांच्या संपर्कात आहे, त्यामुळे मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल का? नाही, असं नाही. आता संपर्कात असणं म्हणजे कोणी गेलं असं नाही. आता ह्या बातम्या आहे, प्रत्यक्षात कोणीतरी म्हटलं का की नाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही चाललो. आता कालच काही लोक काल बोलले, रात्री बोलले ते आमच्या संपर्कात आहे, माननीय उद्धवजींच्या संपर्कात आहे. मग असं असताना ते अन्य कोणाच्या संपर्कात आहे असं आम्ही कसं म्हणू शकतो? शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे शायना त्यांनी तर हे केलं की आम्ही यशस्वी झालो या. शायना यांची कोण आहे? एक महिला आहे, त्यामुळे मला असं रिस्पेक्टफुल बोलेल मी. पण शायना यांची कोण आहे? म्हणजे त्या एखादा कोणी पक्षाच्या जबाबदार नेत्याने बोललं तर मी समजू शकतो, बाकी असे खालचे लोक बोलत असतात. तुमचं किती खासदारापासून बोलणं झाले कालपासून? मला वाटतं असं काही बोलणं कॅमेऱ्यासमोर योग्य नाही, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशाने आम्ही सगळे मिळून या सगळ्या संपर्कात राहण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे. संपर्कात राहिलेले आहेत एवढं नक्की. पण हालचाली तर सुरू आहे, तुम्ही नाकारू कसं नाही, काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी. त्याच्यामुळं मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच. सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार, काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला काय झालं. देवाणघेवाणी झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले. याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाहीये, संघटना नाहीये.
श्युअरिटी नाहीये, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय शिर्के आपले संजय राऊत असं म्हणताय की तुमच्या पक्षात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव तुम्ही विसरले आहात का? कोण म्हणजे? संजय शिरसाट. संजय शिरसाटा इतका नमक हरामी तर कोणी केलेली नाही आहे. रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलं सुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावर निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत नाही. नागेश पाटील अष्टग्रामचा मुलगा उदयनभ्रष्ट बाबा पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्ली गेल्याची माहिती आहे, सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काय सांगतं, चील उडी तर भयस उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणेल. सगळ्या घडामोडी पण सगळं हे असताना अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी दिलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागले. नाही बा, पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले, आणि म्हणून लोकसभांच्या सदस्याशी अशी चर्चा असल्यामुळे, चालू असल्यामुळं त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीनं पत्र दिलं असं. त्यात काय चूक नाही. साशंक आहातच ना, पण तुम्ही कुठे कन्फर्म आहात? शासन काही लोकांविषयी आहोत, आता स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. बस याच्यावरती पुढे नाही बोलणार. आता नवीन असा विषय आहे की 9 पैकी एकच खासदार आता तुमच्याकडे राहणार आणि 8 उरले जाणार अशी चर्चा चालली आहे. सगळ्यांची लॉबिंग, सगळे कोणाकडे एकमेकांकडे जबाबदारी दिली आहे. दुसरं काहीच नाही. मला असं वाटतं काल पण परवा पण मेजॉरिटीनं खासदार उद्धवजींशी बोललेले आहेत, बैठकीला होते. आणि आता तुम्हीच सांगता जाणार जाणार जाणार, एवढे राहणार तेवढे राहणार, कसे जातील? काही पक्षाचं काही ठीक आहे, एखाद्याने कमरेचं सोडलं म्हणून सगळ्यांनी सोडलं असं म्हणता येणार नाही. एक प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील असं म्हणाले की 2029 ही वर्ष शेवटची इलेक्शन असेल. 29 नंतर पुन्हा जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर या देशात निवडणूक होणार नाही. मग तो या बाबतीत इम्तियाज जलील बरोबर एकमत असायला काहीच हरकत नाही. आता या महाराष्ट्रात 17 पोटनिवडणुका आहे, 16 निवडणूक आहे विधान परिषद आणि 1 17वी. 6 ठिकाणी निवडणूकच नाहीये. एक आता 2 महिन्यापूर्वी गुजरातमध्ये महापालिका नगरपालिका इलेक्शन झाल्या, 50% ठिकाणी उमेदवारच नव्हते. 2 परवा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार जयंती नटराजन यांचा फॉर्म उडवला गेला, उमेदवारच नाही. आणि म्हणून असं चित्र येणार काय येऊ शकतं, ही सत्यता आहे की राज्यघटना संविधान या सगळ्या फक्त पुस्तकाचे कपाटात ठेवायची वस्तू होईल का काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे, पण हा मतदानाचा अधिकारच लोकांनी बजावू नये अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कामाला लागलेली आहे. आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी भीती व्यक्त केलेली. मला असं वाटतं याविषयी इम्तियाज जलील यांच्या मताच्या विषयी सहमत असायला काहीच हरकत नाही. त्यांनी असंही सांगितलं की लोकशाही संपूर्ण हुकुमशाही, दादागिरी, पैशाचा आता काय चालू आहे? लोकशाही संपूर्ण आता तेच चालू आहे, होईल असं नाही, आता तेच चालू आहे. मी तर म्हणतो नुसतं निवडणुकांमध्ये नाही. परवा मला एक ऑलिम्पिक असोसिएशनचे लोक भेटले होते एका कार्यक्रमात. इथं क्रीडा विभागात दादागिरी, सांस्कृतिक विभागात दादागिरी,
म्हणजे या देशातलं एकही क्षेत्र असं सुटत नाहीये की जिथं आत्ताच्या वेळेला सत्ताधारी पक्ष दादागिरी करत नाहीये. सर्वसामान्य माणूस मला असं वाटतं याच्यातून पिडला जातोय, भरडला जातोय. आणि म्हणून येणाऱ्या काळात मतदान हे स्वप्नच राहील अशा प्रकारची स्थिती आहे. तुमच्यातले 6 खासदार जातील आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचं स्वागत होईल, त्या ठिकाणी सत्कार देखील आणि शक्ती प्रदर्शन होईल असं ते त्यांच्यातले काही नेते खासगीत सांगतात. हे आता जे होईल, ज्या झाल्यावर आपण त्याच्याशी बोलतोय. अजून झालेलं नाही त्याविषयी आपण बोलणं योग्य नाही. संजय राऊतांचा तुम्ही असं म्हणताय, पण तुमचेच नेते सांगतायत की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली. ही 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना? सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयानं काही ना काही संपर्क असतो. त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय वाईट. ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. तुमच्या नेत्यांचा काही आरोप आहे? नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केस आणि जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. खरं तर न्यायालयाचा निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय, असं या वक्तव्याने समोर येतंय. ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी नाही मिळाला, निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा, हे राजकीय नेते ठरवतात. पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आता आपण बोललो हे तसाच हा प्रकार आहे. प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे. ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं. तर एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात, हे सगळं भाजप घडून आणतात. पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा, म्हणजे घटनेचा काही संबंध भाजपशी नाही. भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार? त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळचणी लावतात? भाजपच्याच. आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना. ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे, त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहित नाही की आपल्या पक्षात वीज खासदार आले म्हणून. अशी तर स्थिती आहे देशाची. तर ते खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही नाही नाही, असे काही ऑफर विफर नाही. मला काही यायचं काही कारण नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. केवळ 3 आमदार पण तुमच्यासकट 4 आमदार आणि 100 साधारणतः 125-150 सगळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे सदस्य, अशी तुमच्या शेडीची अवस्था झालेली आहे. पूर्वी हा पूर्ण मराठा म्हणजे 1 नंबरवर 2 नंबरवर राहायचा, बालेकिल्ल्याच्या पुढचा बालेकिल्ला होता. आता ही अवस्था झाली आहे. आता पुढच्या काळात टिकून राहील का? हे पहा, एकतर हे ज्या लोकांवर पक्षांनी अतिविश्वास ठेवला आणि ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे या लोकांनी सत्ता संपत्तीच्या बळावर लोकांना प्रलोभनं देऊन मला असं वाटतं फोडलं. पण ठीक आहे ना, एवढं होऊनही 4 वर्ष झाले, एवढं होऊनही शिवसेना आहे ना. 7 आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे 3 खासदार निवडून आलेलेच आहे ना या मराठवाड्यामध्ये. या महाराष्ट्रात 9 निवडून आलेलेच आहे ना खासदार. त्याच्यावर शेवटी जनता महत्वाची आहे, मतदार महत्वाचा आहे. आणि म्हणून इथं मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळं त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी गेला म्हणजे संघटना संपली असं त्याचा अर्थ होत नाही. हळूहळू आता संपुष्टाकडे येत नाही असं वाटत नाही का? कारण खासदार होते ते खासदार झाले, आता राहिले 3 आमदार, 4 आमदार, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची अवस्था अशी आहे. म्हणजे ठाकरे हा आवाज मराठवाड्यातून हळूहळू गायब होतो असं वाटत नाही? बिलकुल गायब होणार नाही. हे पहा, चेंडू जेवढा दाबला जातो तेवढा तो उसळून वरती येत असतो, एवढंच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेला, उद्धवजींच्या,
तेवढ्याच ताकदीनं येणार काळात ही संघटना तरुण पिढीच्या भरोशावर नक्की उफाळून येईल आणि या लोकांना पूर्णपणे यांचं नामोनिशाण ठेवणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेलाच आहे. 19 तारखेच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे गोरेगावला त्या ठिकाणी ठाकरेंचे म्हणजे तुमचे खासदार व्यासपीठावर दिसतील आणि त्या दिवशी प्रवेश होणार असं यांचा काय वर्धापन, हे तर भाजपचा वर्धापन दिन आहे, तो यांनी साजरा केला पाहिजे. शिवसेनेचा वर्धापन दिन यांनी काय स्थापन यांनी करायचं गरज आहे? यांनी कधी स्थापन केली शिवसेना? यांनी शिवसेना कधी स्थापन केली? यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची ज्या दिवशीची स्थापना आहे भाजपची त्या दिवशी करा त्यांनी. यांचा या शिवसेनेशी काय संबंध आहे? विस्तार से पूछिए आप, विस्तार से. ऑपरेशन टाइगर के बारे में जो कंट्रोवर्सी चल रही है उसके बारे में आप क्या कहें? ये चर्चा तो पिछले साल 2 साल से चल रही है. ऑपरेशन टाइगर की चर्चा तो चल रही है लेकिन हुआ तो कुछ नहीं है. अभी भी चर्चा ही चल रही है, हुआ तो कुछ नहीं. क्या आप इन चर्चाओं को खारिज कर रहे हैं? अभी तक तो मैं खारिज कर रहा हूँ, यही बताता हूँ. कोई हुआ नहीं तो उसको खारिज करना ही है. लेकिन आपके नेता ही बता रहे 15 कोटी का सौदा. अब ऐसी ऑफर दी जा रही होंगी ना, ऐसी ऑफर दी जा रही होंगी क्योंकि इनके पास बाकी पैसे की सिवा है क्या? जनता में नहीं जा सकते फिर चुन के क्यों नहीं लाए उस टाइम उन्होंने ज्यादा एमपी? जो चुन के आए हमारे उनके पीछे क्यों लगे? तुम्हारे तो गिरा है. तुम्हारे चुन के नहीं आए इसका मतलब तुम्हारी ताकत नहीं थी. अभी तुम जो चुन के आए उनके पीछे लगे. फिर भी आपके नेता स्पीकर को एक पत्र लिखकर कहा है कि यदि पार्टी अलग समूह बनाने की विलय की मांग करते हैं तो उसे मान्यता न दी जाए. देखो पार्टी को कुछ ना कुछ तो कदम उठाना पड़ेगा. जिस प्रकार चर्चा चालू है, उन्होंने किसका नाम लिखा है क्या? नहीं लिखा है. इसके बारे में कंप्लेंट की क्या? तो नहीं की है. लेकिन मैं समझता हूँ ये लीगल कदम तो पार्टी को उठाना चाहिए. उस पत्र में दल बदल विरोधी कानून और सुप्रीम कोर्ट के फैसले का भी हवाला दिया गया. बिल्कुल सही लेटर दिया है पार्टी ने. पार्टी को ऐसे तो कदम उठाना पड़ेगा. सर, शिंदे गढ़ की ओर से शाइना एनसी ने कहा है कि हम इस ऑपरेशन टाइगर में सक्सेसफुल होंगे. तो शाइना एनसी कौन सी पार्टी में वही समझ में नहीं आता क्योंकि बीजेपी की स्पोक्स पर्सन थी वो कुछ तो भी भारतीय कौन था जो मीडिया का उसका चेयरमैन थी. फिर इधर आके और वरड़ी में किधर वो कैंडिडेट बनी और बीजेपी का कुछ तो बने. अभी कहाँ से उसको ये तो शिंदे सेना का बात करके समझ में नहीं आ रहा हूँ. शायना एनसी क्या इतनी बड़ी कद्दावर नेता शिंदे गुट की नहीं है. इम्तियाज जलील ने कहा है कि 2029 में ये लोकसभा 2029 का जो चुनाव है लोकसभा का वो उसके बाद चुनाव नहीं होगा, वो अंतिम चुनाव है. अगर मतलब अभी ही ये स्थिति निर्माण हुई है. अभी महाराष्ट्र में जो 17 विधान परिषद की जगह है उसमें से 6 जगह इलेक्शन ही नहीं हो रहा है. पिछले समय जिला परिषद के इलेक्शन हुए, नगर पालिका हुए, उसमें 30-40% जगह इलेक्शन ही नहीं हुए, अनअपोज हुए. ये क्यों हुआ? प्रेशर टैक्टिसेस. वो तो छोड़ो, अभी कोऑपरेटिव का देखो, अच्छे लोग के फॉर्म उड़ा दिए गवर्नमेंट के लोगों ने, कोऑपरेटिव डिपार्टमेंट के. इसलिए इलेक्शन उनको होना ही नहीं. जो बीजेपी को बोला उसको चुन के आना है. ऐसी प्रकार सिलेक्शन ही होने वाला है. आगे उन्होंने ये भी कहा है कि अगर बीजेपी कंटिन्यू रहती है तो लोकतंत्र की तरफ खत्म करके वो हुकुमशाही की तरफ जा रही है. हुकुमशाही तो अभी ही देश में है. जिस प्रकार ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, इनके माध्यम से सामान्य लोगों को जो पॉलिटिकल विरोध करते हो लोगों को तकलीफ दी जा रही है, ये सब हुकुमशाही नहीं होती है. अभी हुकुमशाही तो हिंदुस्तान में शुरू है, ऐसा समझने कोई हरकत नहीं. थैंक यू. चला बंद करा सगळं.